अब की बार 400 पारचा नारा भाजपकडून देण्यात आलाय। देशात आजही मोदी लाट असल्याचा दावा भाजप नेते करतायत, पण यात शरद पवारांनी मात्र वेगळा मार्ग निवडलाय। गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा लढा सुरू होता। उपोषणकर्ते मनोज जरांगेंनी 2 ते 3 वेळेस महाराष्ट्राचा दौरा केला। राज्यभरात मराठा चार्ज होता, याचं मराठा लाटेत रूपांतर करून मत घेण्याची रणनीती पवारांनी आखली। पवारांनी दिलेल्या उमेदवारांकडे पाहता ही गोष्ट स्पष्ट होते। दुसऱ्या बाजूला जो आपला नाही तो पाडा असा नारा जरांगेंनी दिलाय। अर्थातच मराठा विरुद्ध ओबीसी वादाची किनार मतदानावर दिसून येईलच। त्यामुळे पवारांनी मोठ्या प्रमाणात मराठा उमेदवार रिंगणात उतरवलेत। विशेष म्हणजे धनगर आरक्षणाची लढाई सुरू आहे। उच्च न्यायालयानं धनगर आरक्षणाची याचिका फेटाळली। अशा धनगर मतं ही सरकारच्या विरुद्ध आहेत। त्यांना उमेदवारी न देता फक्त मतदारसंघातील जातीय समीकरण करेक्ट करण्यासाठी पवार काम करतायत का असा प्रश्न उभा राहतो। धनगर मतांचा फायदा पवारांना किती होणार? पवारांना धनगर आत्ताच का आठवले जाणून घेऊयात या व्हिडिओतून। शरद पवारांना महाविकास आघाडीचे जनक मानलं जातं। महाविकास आघाडीत पवारांनी आपल्या हिश्श्यात सर्वात कमी जागा घेतल्या। जिथे 100% विजयाची हमी आहे त्या जागा पवारांनी पदरात पाडून घेतल्या। पण यंदाची निवडणूक ही प्रतिष्ठेची आहे। पवारांनी अमोल कोल्हेंना शिरूरचे तिकीट दिले, कारण ते विद्यमान खासदार आहेत। शिवाय एससी आणि एसटी उमेदवार सोडले तर उर्वरित सर्व जागांवर मराठा उमेदवार दिलेत। पवारांनी मराठा आरक्षणाचं सरकार विरोधातलं वारं हेरलं। या वाऱ्याला आपली राजकीय होळी किनाऱ्यात लावण्याचं काम पवार करतात। मात्र फक्त एकाच समाजाच्या मतदानावर निवडणुका मारणं सोपं नाही। त्यामुळे पवारांनी जातीय समीकरण जुळवण्यास सुरुवात केली। पवारांच्या वाट्याला जागा आल्या 10, त्यापैकी 2 जागा प्रतिष्ठेच्या बनल्यात। पहिली म्हणजे बारामती आणि दुसरी म्हणजे माढ्याची। राज्याच्या राजकारणात दिग्गज नेते राहिलेल्या पवारांसह मोहिते पाटील घराण्याचं भवितव्य या मतदारसंघावर अवलंबून आहे। त्यामुळे पवार शक्य ते सर्व मार्ग वापरताना दिसतात। बारामती आणि माढा लोकसभा मतदारसंघात धनगर समाज निर्णायक आहे। शिवाय पवारांच्या वाटेला आलेल्या इतर 8 जागांवरही धनगर समाज निकाल बदलू शकतो। आपल्या सर्वच उमेदवारांना संसदेत पोहोचवण्यासाठी धनगर मतांची गरज पवार जाणून आहेत। महादेव जानकरांना आपल्याकडे खेचण्यासाठी पवार गळ टाकून बसले होते। जानकरांनी पवारांना झुलवत ठेवलं। ऐन मोक्यावर महायुतीसोबत जानकर गेले। यानंतर पवारांनी उत्तमराव जानकरांना आपल्याकडे वळवलं। पवार मोहितेंनी आपापसातलं वैर विसरलं। तसंच उत्तमराव जानकरांनी मोहितेंसोबतच्या राजकीय वैराला पूर्णविराम दिला। यानंतर पवारांनी अहिल्यादेवी होळकर राजघराण्याचे वंशज श्रीमंत भूषणसिंह होळकर महाराज यांना प्रदेश उपाध्यक्ष केलं। स्टार प्रचारकांच्या यादीत त्यांचं नाव घातलं। सांगोल्याचे अनिकेत देशमुख हे बंडाच्या तयारीत होते। मोहिते पाटलांविरोधात ते दंड थोपटत होते। धनगर मतांची विभागणीचा फायदा थेट भाजपला होणार होता। यामुळे रणजितसिंह निंबाळकरांच्या खासदारकीचा मार्ग हा मोकळा झाला असता। पण पवारांनी देशमुखांना आपल्याकडे खेचलं। त्यांना सांगोल्यातून विधानसभेवर वाढवण्याचा शब्द दिला। यातून पवार भाजपच्या माधव नरेटिव्हला छेद देत आहेत का असा प्रश्नही उपस्थित झाला। कारण भाजपनं निवडणुकीच्या तोंडावर आपला जुना माधव फॉर्म्युला लॉन्च केला। तिकीट वाटपात ओबीसी नेत्यांना उमेदवारी दिली। पंकजा मुंडे आणि महादेव जानकरांना तिकीट देण्यात आलं। छगन भुजबळ अगदी कालपर्यंत नाशिकच्या जागेसाठी शर्यतीत होते। अखेरच्या टप्प्यात भुजबळांनी माघार घेतली। मात्र भाजपनं सर्वसमावेश राजकारण करत असल्याचा संदेश दिला। शिवाय तिकिटाच्या माध्यमातून प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला। पवारांच्या या लोकसभेच्या राजकारणात याचा अभाव दिसतोय। आपल्या वाट्यातल्या बहुतांश जागा त्यांनी मराठा समाजाला दिल्यात। असं करत भाजपचं माधव नरेटिव्ह खोडायचे प्रयत्न पवार करतायत का असा प्रश्नही उभा होतोय। आता मराठा लाटेवर स्वार होण्याचा निर्णय बुमरँगही होऊ शकतो। याची कल्पना असतानाही पवारांनी धनगर नेत्यांचं इनकमिंग केलं। मात्र उमेदवारी न देता स्टार प्रचारकांच्या पातळ्यांवर ठेवले। त्यामुळे भाजपमधील धनगर नेत्यांना टीकेसाठीच आयतं कोलीत मिळाल्याचं बोललं जातंय। पण या राजकारणाचा फायदा शरद पवारांना होईल असं आपल्याला वाटतं का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा।